गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन हा चॅप्टर बघतोय आपण आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण निशे अँड हॅबिटॅट अँड टाईप ऑफ निशे हे दोन महत्त्वाचे पॉईंट बघितले होते आणि आज आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे मेजर अबायोटिक फॅक्टर्स. ठीक आहे, तर बघा फर्स्ट पॉईंट, हॅबिटॅट टाईप इज रेग्युलेट बाय अ नंबर ऑफ अबायोटिक ऑर फिजिको केमिकल फॅक्टर्स. ठीक आहे, तर पहिल्यांदा हॅबिटॅट म्हणजे काय एकदा बघूया. तर हॅबिटॅट इज अन एरिया वेअर अ स्पेसिस लिव्स अँड इंटरॅक्ट विथ द अदर फॅक्टर अँड प्रॉस्पर. बरोबर आहे. हॅबिटॅट म्हणजे काय, तर तो स्पेसिफिक एरिया जिथे टिपिकल स्पेसिस राहतात आणि त्याचबरोबर त्या इतर फॅक्टर्स बरोबर इंटरॅक्ट करतात. ठीक आहे, तर हे हॅबिटॅट जे आहेत हे हॅबिटॅट डायरेक्टली अबायोटिक फॅक्टर्सवरती म्हणजेच फिजिको केमिकल फॅक्टर्सवरती डिपेंड असतात. आणि हे जे की अबायोटिक फॅक्टर्स आहेत हे कोण आहेत बघा. तर फर्स्ट वन आहे टेम्परेचर, नेक्स्ट वन आहे वॉटर, थर्ड वन लाईट अँड द लास्ट वन टाईप ऑफ सॉईल. हे 4 फिजिको केमिकल फॅक्टर्स जनरली हॅबिटॅटला रेग्युलेट करत असतात. नेक्स्ट बघा, द अबायोटिक फॅक्टर्स आर द नॉन लिव्हिंग कंपोनंट्स ऑफ अन इकोसिस्टम. These factors directly affect living organisms and their ability to survive and reproduce. ठीक आहे, हे जे काही 4 फिजिको केमिकल फॅक्टर्स आहेत म्हणजे अबायोटिक फॅक्टर्स आहेत हे डायरेक्टली लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफ सायकलवर, त्यांच्या ॲबिलिटीवर आणि त्याचबरोबर ॲडॅप्टेशन अँड सर्वाईव्ह याच्यावरती डायरेक्टली परिणाम करत असतात. ठीक आहे, तर चला फर्स्ट फिजिको केमिकल फॅक्टर बघूया. तो आहे टेम्परेचर. तर बघा, इट इज अ मोस्ट इकॉलॉजिकल रिलेव्हंट एन्व्हायरमेंट फॅक्टर. तर टेम्परेचर हा असा एक फिजिको केमिकल फॅक्टर आहे हा जनरली सेल्युलर स्ट्रक्चर, सेल्युलर अडॅप्टेशन आणि सर्वाईव्ह या 3 गोष्टींवरती डायरेक्टली परिणाम करत असतो. ठीक आहे, आणि आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की जनरली अर्थवरती टेम्परेचर हे कधीच स्टेबल असत नाही. हे जनरली एरिया वाईज बदलत जातं आणि त्याचबरोबर सीझन वाईज सुद्धा ते चेंज होत राहतं. ॲव्हरेज टेम्परेचर ऑन द लँड varies from sub-zero level in polar areas and high altitude, upward up to 50 degrees centigrade in a tropical desert in summer. तर बघा, जनरली पोलर झोन आहेत, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल जे आहेत इथे जनरली टेम्परेचर खूप कमी असतं. याला जनरली कोल्ड रिजन असं म्हणतात. इथे जनरली टेम्परेचर हे -डिग्रीच्या खाली पण असू शकतं. आता त्याच्यानंतर जो काही मिडल पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, टेम्परेट झोन. ठीक आहे, या टेम्परेट झोनमध्ये जनरली टेम्परेचर फार जास्तही असत नाही आणि फार कमी असत नाही, म्हणून या एरियाला वॉर्म एरिया असं म्हणतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बरोबर मिडल पार्ट जो आहे त्याला म्हणतात ट्रॉपिक एरिया. या ट्रॉपिक एरियावरती सनलाईट डायरेक्टली येते आणि त्यामुळे हा एरिया जो आहे या एरियामध्ये टेम्परेचर सगळ्यात जास्त असतं. आता हा मॅप बघा, हा मॅप आहे हॉरिझॉन्टल टेम्परेचर डिस्ट्रीब्युशनचा. येथे आपल्याला अगदी सहज समजतं की कोणत्या एरियामध्ये टेम्परेचर जास्त आहे आणि कोणत्या एरियामध्ये कमी आहे. बघा, इथे जे 2 पोल आहेत तिथे टेम्परेचर जनरली कमी असतं. बरोबर मिडल पार्ट जो आहे जिथे सनलाईट डायरेक्टली येतात तिथं जो एरिया आहे हा पूर्णपणे हॉट रिजन म्हणून आपण इन्क्लूड करतो. आणि त्याच्या बरोबरमध्ये म्हणजे पोलर झोन आणि त्याच्यानंतर ट्रॉपिक झोन यांच्यामध्ये जो एरिया आहे त्याला म्हणतात टेम्परेट झोन. इथे जनरली टेम्परेचर हे 5 डिग्री सेंटीग्रेड टू 20 डिग्री सेंटीग्रेडच्या मध्ये असतं. ठीक आहे, तर टेम्परेचर एक असा फॅक्टर आहे हा पूर्ण अर्थवरती समप्रमाणात डिस्ट्रीब्यूट झालेला नाही आहे, तर तो सीझन वाईज आणि लोकेशन वाईज हा चेंज होत राहतो. पण टेम्परेचर हा असा मेजर अबायोटिक फॅक्टर आहे जो लिव्हिंग थिंगच्या लाईफ सायकलवरती आणि ॲडॅप्टेशनवरती डायरेक्टली परिणाम करत असतो. तर बघा, काही स्पेसेसना टिपिकल टेम्परेचर लागतं, काही स्पेसेस ह्या खूप जास्त टेम्परेचरमध्ये पण सर्वाईव्ह करू शकतात, तर काही स्पेसेसना अगदी 25 टू 30 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पण टेम्परेचर लागतं. ठीक आहे, तर ज्या काही स्पेसेस
अगदी जास्त टेम्परेचरमध्ये सुद्धा सर्वाईव्ह करू शकतात. त्या स्पेसेसना आपण म्हणतो युरोथर्मल स्पेसेस. ठीक आहे. तर हे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असतात आणि हे कुठे असतात, तर जनरली हॉट स्प्रिंग एरिया जे आहेत किंवा डीप सी हायड्रोथर्मल वेंट्स जे आहेत, इथे ते आपल्याला सापडतात. जनरली इथे टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड टू 400 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पण असू शकतं. आणि जे काही नॉर्मल बॅक्टेरियल स्पेसेस आहेत त्यांना जनरली टेम्परेचर 30 डिग्री सेंटीग्रेड टू 35 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत लागतं. तर डीप सी हायड्रोथर्मल वेंट्स जे आहेत हे डायरेक्टली लावाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे तिथला एरिया जो आहे हा जनरली जास्त टेम्परेचर दाखवतो. आणि हॉट स्प्रिंग एरिया जिथे असतात तिथे जनरली त्या पाण्यामध्ये गंधक म्हणजे सल्फरचं पर्सेंटेज जास्त असतं आणि त्यामुळे तिथे टेम्परेचर इन्क्रीज होतं. ठीक आहे. तर इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, युरोथर्मल स्पेसेस. ही युरोथर्मल स्पेसेस काय असतात, तर ते एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशनला म्हणजेच अगदी 100 डिग्री सेंटीग्रेडपर्यंतच्या टेम्परेचरवरती सर्वाईव्ह करू शकतात किंवा त्यापेक्षा जास्त जरी टेम्परेचर असलं तरी त्या तिथे सर्वाईव्ह करू शकतात. आता बघा, जिथे फ्रीज एरिया आहे म्हणजे टेम्परेचर अगदी कमी असतं म्हणजे -डिग्रीच्या पण खाली असतं, अशा ठिकाणी सुद्धा काही स्पेसेस सर्वाईव्ह करतात. असे काही मायक्रोब्स आहेत, काही स्पेसेस आहेत ते तिथे अगदी व्यवस्थित राहतात. तर त्या स्पेसेसना म्हणायचं स्टेनोथर्मल स्पेसेस. ठीक आहे. आता नेक्स्ट जो अबायोटिक फॅक्टर आहे तो आहे वॉटर. तर बघा, लाईफ ऑन अर्थ ओरिजिनेटेड इन वॉटर. द प्रोडक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स आर ऑल्सो हेवीली डिपेंड ऑन वॉटर. ठीक आहे. तर वॉटर जिथे आहे तिथे लाईफ आहे, बरोबर आहे. जिथे वॉटर जास्त प्रमाणात आहे, ऑर्गॅनिक मॅटर आहेत, तर याचा डायरेक्टली अर्थ असा होतो की तिथे लिव्हिंग स्पेसीस आहेत. ज्या वेळेला आपण न्यू प्लॅनेटचा शोध घेत असतो त्यावेळेला सुद्धा आपण पहिल्यांदा कोणती गोष्ट बघतो की तिथं पाणी आहे का नाही. जर पाणी नसेल तर याचा अर्थ काय होतो, तर तिथं लिव्हिंग स्पेसीस नाहीत. आता बघा, अर्थवरती जे वॉटर डिस्ट्रीब्युशन आहे हे वॉटर डिस्ट्रीब्युशन 2 टाईपमध्ये डिवाइड होतं. एक टाईप जो आहे तो आहे फ्रेश वॉटर सिस्टीम आणि मराईन वॉटर सिस्टीम. म्हणजे थोडक्यात काय, तर जे ओशनमध्ये आहे ते पाणी आणि त्यानंतर जे रिव्हर किंवा अदर फॅक्टर्समध्ये आहेत ते पाणी. आणि नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे फ्रीज वॉटर अँड त्याच्यानंतर लिक्विड वॉटर. तर आता सिग्निफिकन्स ऑफ वॉटर बघूया. बघा, मोस्ट ऑफ द स्पेसीस हॅज मोर दॅन 70% ऑफ वॉटर कंटेंट इन देअर सायटोसोल. ठीक आहे. तर बऱ्याचशा स्पेसेसमध्ये त्यांच्या सेलमध्ये 70% जास्त पाणी असतं. आणि या पाण्यामुळे काय होतं, तर ज्या सगळ्या व्हेरियस टाईपच्या केमिकल रिॲक्शन्स सायटोसोलमध्ये होत असतात, जसं की रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस, एनर्जी फॉर्मेशन, एनर्जी कन्व्हर्जन, ट्रान्सपोर्टेशन, या सगळ्या गोष्टी या पाण्यामुळे शक्य होतात. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ही वॉटर लेवल त्या सेलचं जे काही टेम्परेचर आहे हे टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे आपण पाण्याला काय म्हणतो, इट इज अ थर्मल बफर बिकॉज इट मेंटेन द टेम्परेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल. तर नेक्स्ट वन पॉईंट बघा, हा जनरली ॲक्वॅटिक क्रिएचरवरती डिपेंड आहे, अगदी महत्त्वाचं आहे. ऑर्गॅनिझम लिव्हिंग इन वॉटर बॉडीज सच ॲज ओशन, लेक अँड रिव्हर have their own water related problem. For aquatic organism, the chemical composition and pH of water are very important. ठीक आहे. जे काही ॲक्वॅटिक क्रिएचर आहेत म्हणजे जे जनरली ओशनमध्ये, लेकमध्ये किंवा रिव्हरमध्ये राहतात, यांच्यासाठी किंवा त्यांच्या सर्वायवलसाठी एक प्रॉब्लेम आहे. तो काय आहे, तर जे काही ओशन क्रिएचर असतात हे कधीसुद्धा गोड्या पाण्यात येऊन म्हणजे रिव्हरमध्ये येऊन किंवा लेकमध्ये येऊन राहू शकत नाहीत. कारण त्यांच्या बॉडीचं जे कंपोजिशन आणि pH आणि जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे हे थोडं वेगळं असतं. एक्झाम्पल सांगते,
जर आपण गोड्या पाण्यातला मासा हा ओशनमध्ये टाकला तर तो सर्वाइव्ह नाही करू शकत. त्याचबरोबर ओशनमधला जर एखादा क्रिएचर आपण फ्रेश वॉटरमध्ये ठेवला तर तो सुद्धा सर्वाइव्ह नाही करू शकणार. कारण का, त्या दोघांच्या बॉडीचं ॲडॅप्टेशन, त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन आणि pH या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट वन पॉईंट बघा. आता आपण सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनवरती बोलूया. तर जनरली जे फ्रेश वॉटर आहे, या फ्रेश वॉटरमध्ये जे काही सॉल्ट पर्सेंटेज आहे ते असतं 5 ppt. 5 ppt म्हणजे काय, 5 पार्ट पर 1000. आणि त्याचबरोबर ओशन आणि सीमध्ये जनरली हेच पर्सेंटेज 30 to 35 ppt पर्यंत असू शकतं. आणि डेड सी किंवा लंगून्स जे असतात, या लंगून्समध्ये जनरली हेच कॉन्सन्ट्रेशन 100 ppt पर्यंत सुद्धा असू शकतात. ते जनरली हायपरसलाईन स्टेटमध्ये असतात. आता बघा, सॉल्ट कॉन्ट्रीब्युशन किंवा डिस्ट्रीब्युशन जरी वेगवेगळं असलं तरी प्रत्येक ठिकाणी आपल्याला नवीन नवीन स्पेसेस सापडतात. काही स्पेसिस या हाय सॅलिनिटी सॉईलमध्ये किंवा हाय सलाईन असणाऱ्या वॉटरमध्ये सुद्धा जगू शकतात, सर्वाईव्ह करू शकतात, त्यांचे लाईफ सायकल कंप्लीट करू शकतात. तर काही स्पेसिसना अगदी कमी सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन लागतं. तर ज्या स्पेसिस खूप जास्त सलाईन रेंजमध्ये राहतात किंवा अशा ठिकाणी राहतात जिथे मिनरल कॉन्सन्ट्रेशन किंवा डिपॉझिशन खूप जास्त आहे, तर त्यांना म्हणतात युरोहायलिन. But other are restricted to the narrow range of concentration of salt. Those species are known as stenohylin. युरोहायलिन आणि स्टेनोहायलिन या ज्या दोन स्पेसिस आहेत, यांना अगदी MCQ साठी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर चला आता आपण नेक्स्ट कंपोनंट बघूया, नेक्स्ट फॅक्टर बघूया, तो आहे लाईट. तर बघा, प्लांट्स यूज लाईट फॉर फोटोसिंथेसिस, which is only source of energy for the entire ecosystem. ठीक आहे. तर प्लांट्स असे एकमेव क्रिएचर आहेत जे काय करतात, तर ओन एनर्जी सिंथेसिस करतात, कारण त्यांच्याकडे क्लोरोफाईल पिगमेंट असतं. बरोबर आहे. ते काय करतात, स्वतःची एनर्जी स्वतः सिंथेसिस करतात आणि त्याच्यानंतर हीच एनर्जी नेक्स्ट ट्रॉपिकल लेवलला ट्रान्समिट करतात. आपण थोडक्यात असं म्हणू शकतो, all herbivorous and carnivorous or entire biosphere is directly or indirectly depend on the plants, and the plants are depend on light. कारण का, तर फोटोसिंथेसिस केल्याशिवाय त्यांचे लाईफ सायकल कंप्लीट होत नाही. सो लाईट जो आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट अबायोटिक फॅक्टर आहे. तर बघा, या प्लांट्समध्ये पण काही अडॅप्टेशन असतात. आता ते कोणत्या टाईपचे आहेत बघा. Many species of small plants growing on the forest floor are adapted to perform photosynthesis optimally under very low sunlight because they are constantly overshadowed by other tall plants. ठीक आहे. तर जनरली जिथे एव्हरग्रीन फॉरेस्ट असतात, अशा ठिकाणी जे छोटे छोटेसे प्लांट्स मोठ्या झाडांच्या खाली वाढतात, अशा काही स्पेसिस आहेत, त्या काय करतात, तर सावलीत सुद्धा किंवा कमी सनलाईटमध्ये सुद्धा फोटोसिंथेटिक प्रॉपर्टी परफॉर्म करू शकतात. ते त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला अडॅप्ट झालेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, टेम्परेचर आणि लाईट हे दोन्ही फॅक्टर एकमेकांवरती डायरेक्टली डिपेंड आहेत. कारण सनलाईट जिथे जास्त अमाऊंटमध्ये असते तिथे टेम्परेचर जास्त असतं, आणि जिथे त्याची इंटेन्सिटी कमी असते तिथे टेम्परेचर कमी असतं. ठीक आहे. आता नेक्स्ट वन पॉईंट बघा. सम मायक्रोब्स आर देअर, दे आर ऑल्सो डिपेंड ऑन सनलाईट फॉर द फोटोसिंथेसिस. तर काही असे सुद्धा ॲनिमल आहेत ज्यांच्याकडे फोटोसिंथेटिक प्रॉपर्टी असते आणि ते काय करतात, तर सनलाईटवरती डायरेक्टली डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल सायनोबॅक्टेरिया. ठीक आहे. तर आता त्यानंतरचा जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आहे सॉईल. The nature and property of soil are depend on the climate and weathering processes. बघा,
सॉईलचं जे काही प्रॉपर्टीज आहे, टेक्स्चर आहे किंवा जे ऑर्गॅनिक डिपॉझिशन आहे, हे ॲक्च्युली कोणावर डिपेंड आहे, तर क्लायमेटिक कंडिशनवर आणि वेदरिंगवर डिपेंड आहे. ठीक आहे. तर वेदरिंग म्हणजे काय, ही जी प्रोसिजर असते की मोठ्या दगडापासून माती होण्याची जी काही प्रोसिजर आहे त्याला आपण वेदरिंग म्हणतो. म्हणजेच काय, तर फॉर्मेशन ऑफ सॉईल. आणि क्लायमेटिक कंडिशन या सगळ्याचा परिणाम सॉईलच्या टेक्स्चरवर आणि ऑर्गॅनिक डिपॉझिशनवरती होत असतो. नेक्स्ट पॉईंट बघा, व्हेरियस कॅरेक्टर्स ऑफ सॉईल सच ॲज सॉईल कंपोजिशन, ग्रेन साईज डिटरमाइन वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ सॉईल. ठीक आहे. तर सॉईलची जी काय वॉटर होल्डिंग कपॅसिटी आहे ही ग्रेन साईजवर आणि ऑर्गॅनिक कंपोजिशनवरती आणि टेक्स्चरवरती डिपेंड असते. सॉईलचे पार्टिकल जितके लहान असतात तितकी त्याची वॉटर होल्डिंग कपॅसिटी जास्त असते. आणि त्याच्याबरोबर उलटं, जेवढी ग्रेन साईज मोठी असते तेवढी वॉटर होल्डिंग कपॅसिटी कमी असते. बघा, जर सँड वॉटर तुम्ही बघितलं तर सँडमध्ये पाणी जास्त शोषून घेण्याची कपॅसिटी असत नाही. त्याचबरोबर उलटे, जिथं ब्लॅक सॉईल आहे, ज्याचे पार्टिकल्स खूप लहान आहेत, इथे वॉटर होल्डिंग कपॅसिटी जास्त असते. आता जी काही सॉईल आहे त्याची फर्टिलिटी किंवा टेक्स्चर हे जनरली कुणाकुणावरती डिपेंड असतं, तर pH, वॉटर होल्डिंग कपॅसिटी, मिनरल कंपोजिशन आणि ऑर्गॅनिक कंपोजिशन याच्यावरती या सॉईलचं एकंदरीत टेक्स्चर आणि प्रॉपर्टीज डिपेंड असतात. तर सॉईलच्या टाईपवरती तिथे असणारं व्हेजिटेशन पण डिपेंड असतं. काही प्लांट जे आहेत, फॉर एक्झाम्पल पाम ट्री, कोकोनट ट्री, हे सँड सॉईलमध्ये सापडतात. तर काही सिरियल आहेत, फॉर एक्झाम्पल राईस, हे अशा ठिकाणी सापडतात जिथे सॉईलची वॉटर होल्डिंग कपॅसिटी खूप जास्त चांगली आहे. ठीक आहे. तर जनरली सॉईलच्या टाईपवर व्हेजिटेशन डायरेक्टली डिपेंड असतं आणि तिथे असणाऱ्या प्लांट्सवरती जे ॲनिमल डिपेंड आहेत त्यांनीही काही अडॅप्टेशन केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल बघा, ग्रासलँडमध्ये वेगळ्या टाईपचे ॲनिमल सापडतात, डेझर्टमध्ये वेगळे ॲनिमल सापडतात, ट्रॉपिकल एरियामध्ये वेगळे सापडतात. आणि हे सगळं कुणावर डिपेंड असतं, तर बिकॉज ऑफ द टेक्स्चर ऑफ सॉईल अँड टाईप ऑफ सॉईल. कारण सॉईलवरती प्लांट्स डिपेंड असतात आणि प्लांट्सवरती ॲनिमल डिपेंड्स असतात. हे एकमेकांना इंटरलिंक असणारी सिस्टीम आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अबायोटिक फॅक्टर्स, लिव्हिंग थिंगच्या लाईफ सायकलवरती आणि स्पेसिसच्या एकंदरी इंटररिलेशनबद्दल काय परिणाम करू शकतात हा पॉईंट बघितला. ठीक आहे. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत, तर ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन आणि पॉप्युलेशन हे जे 2 पॉईंट आहेत हे उद्या तुम्ही वाचून यायचे आहेत. आणि चला, आता आपण उद्या भेटूया. बाय.